एकच वाक्य सीता बोलली, लक्ष्मण भाऊजी ज्या अर्थी तुम्ही माझ्या रामाला सापडायचं नाही त्या अर्थी तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी पाप आहे. रामायण उलट फिरलं. चांगलं बोलत जावा. कसं बोलावं? 13वा अध्याय मितले आणि रसाळ शब्द देशे कल्लोळ अमृताचे का. 17वा अध्याय झाड झाले जे फुले, मानत झाले जे बोले, आणि भोगे झाले जे केले कर्म पूर्व जन्मीचे. पुढे सांग का, गाईला वासरू झालं तर फायद्याचं आहे, शिळीला बकरू झालं तर फायद्याचं आहे, कोंबडीला पिलू झालं तर फायद्याचं आहे, कुत्रीला पिलू झालं तर फायद्याचं आहे. इच्छाला पिलू होऊन काय फायदा? इच्छाला पिलं झाली 1 खटी 1000 नुसता ठणका. बरं इचाचं पिलू असं विचित्र आहे, रक्त पित नाही पण ज्याला बी लागलं त्याला बॉम्बला लावलं स्वरात. मग विंचवाला पिलं होऊन फायदा नाही. अहो गडी देखणार नाही पण गडी नाही. गडी देखणार नाही कोणाला वाटतं त्याचा खिस घ्यावा पण गडी नाही ना. मग ऐका यादी यादी ऐका, यादी नीट ऐका. साबरीचं वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही, समाधान नसताना माणूस फायद्याचा नाही. हात 1 बोलणे 2 झाले बरं का. तशी 3 हसणे, हसत जा, हसत जा, मोठमोठ्याने हसा. ही देवानं दिलेली देणगी आहे. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात ती प्युअर मुक्या माझाची असतात. हसत जा. आणि जी माणसं जास्त हसतात त्यांना कधी अटॅक येत नाही. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने सर्टिफिकेट देतो, अटॅक येऊ शकत नाही. तो मोकळा हसतो आणि एकटा हसतो घरी गेल्यावर एकटा. हात 1 बोलणे 2 हसणे 3 झाले बर का. 4 सगळे प्राणी आडवेत, एवढाच गडी उभा आहे. बैल आडवा आहे पण अवताला सरळ आहे. गाय आडवी आहे दुधाला सरळ आहे. यावला दिसाय सरळ आहे, वागायला आडवी आहे. मार घाल टिकल का घालू नको. मला एका नालायकाने प्रश्न विचारला होता, एवढे संतांनी चमत्कार केले, रेडा बोलवला, भिंत चालवली, मग आताच्या एखाद्या कीर्तनकाराने का चालू नाही? त्याला मी सांगितलं तुला बाकीच्या बोची काय गरज आहे, मी तुला एकटा भिंत चालून दाखवतो इथं आत्ता. तू फक्त वाघ हवा बसून ये. भिंत अशी कधी चालती का नालायकचा? वाघावर बसून ये आणि हातात सापाचा चाबूक घेऊन ये, नाही भिंत चालली मग बोल. तू लघवीचा वगळ पाहून तू घरात पळतो, तू काय सापाला धरतो? हात 1 बोलणे 2 हसणे 3 उभा 4 झाले बर का. लय सावध राहता. आणि या पुढे पुढे इकडे पुढे इकडे संतोषी इकडे वाजायला नाही. तिथं 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 विठाला विठाला बोलणे 2 हसणे 3 उभा 4 5 सगळ्या प्राण्यांमध्ये 4 कोश आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आणि 5वा कोश आहे आनंदमय कोश. आणि आनंद फक्त माणसाला आहे. हात 1 बोलणे 2 हसणे 3 उभा 4 आनंद 5 लज्जा 6 स्मरण 7 विचार 8 बुद्धी 9 पुण्य 10 कर्म 11 देवांना मिळाला नाही 12 देव इच्छा करतात 13 आणि हाच देव आहे 14. म्हणून विचार करा.
चलनाचं आणि पहिलं वाक्य कीर्तनातलं झालंय मानव हा ज्ञान प्रधान पशु हा आहे ना. असं कीर्तन ऐकलं पाहिजे. मानव हा ज्ञान प्रधान पशु हा भोन पाहना त्याला 18 कारण त्यातली 4 समान आणि 14 भिन्न आणि ते 14 फक्त कोणात मिटलं काम. अभंगातला दुसरा मुद्दा अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. आयुष्य फार थोडं आहे, काळ फार वाईट आहे. चिंता करून मारण्यापेक्षा चिंतन करून मारा. चिंता करून दाढीला हात लावून मारण्यापेक्षा चिंतन करून मारा. आणि चिंतन म्हणजे काय माहिती का, त्याच्यात थोडासा घोटाळा आहे. परमार्थ म्हणजे चिंतन. परमार्थ म्हणजे असं नाही गण लावणे, एकटांगी घालणे, हात जाईन तिकडच गण लावणे, हात तिकडे जाईन तिकडे गण लावणे. आणि नाही 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 अखंड चित्त भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन राहणे म्हणजे परमार्थ. मग भाकरी खात नाही, सफरचंद खातो, चहाच पित नाही, दूधच हाणतो, बायको करीत नाही, व्हॉट्सअप वापरितो. मग बायको. आणि तुम्हाला कोणी सांगितलं ना बायको नसलेली माणसं संन्यासी असतात? शुद्ध बावळटपणा आहे महाराज. बायको ज्याला आहे तो खरा संन्यासी. वाक्य नीट आहे का जरा तुमच्या डोक्यात घुसत आहे का? 5वा अध्यायातली ओवी आपल्याकडे ओव्यान प्रमाण 5 पर्यंत घ्यायचं. मी आणि माझे विसरले जयाचे अंतकरण तो संन्यासी जाण पार्था निरंतर. ज्याचं मी आणि माझं केलं तो संन्यासी. आता संसारी माणसाची काम तृप्ती असते का बळकट असतो? संसारी माणसाच्या शरीरातल्या कामाची तृप्ती झालेली असते का तो काम बलवान असतो? काम तृप्ती झालेली असते. आणि काम तृप्ती झाल्यामुळे भजन जमत. ज्याच्या डोक्यात वेगळ्या खटके आहे भजन नाही जमत. कलियुगात हे संन्यासी बिन्यासी राहायचं, डोकं लावायचं नाही कोणी. बावळटपणा आहे तो. कलियुग येते, स्त्री येते, सुपी नाही. गालात हसली तर माणूस जमिनी किती.
जो नादी लागला त्याला वड आहे बिडी नाही राहिली भाऊ. वा वा, इथं कापड दुकानं प्लास्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. प्लास्टिकचे काय असं बावळात पण आहे का काय. हो, इथं दाढी जमिनीला टिकली होती विश्वामित्राची दाढी, आणि 60,000 वर्ष तपश्चर्या केली ती गाड्यानं, दुपार नाही 60,000. आणि दाढी जमिनीला टिकली. त्याला वाटलं हे दाढी जमिनीला टिकली, स्त्री किती वाईट असते ऐका. दाढी जमिनीला टिकली, त्याला वाटलं दाढी जमिनीला टिकली, त्याला वाटलं इंद्रपद आपल्याला मिळणार. इंद्राला सुद्धा भीती वाटली. इंद्र दाढीला हात लावून बसला, जर याचा कार्यक्रम झाला तर उलटा होईल. एक नाचणारी बाई आली, नर्तकी, तिनं आली इंद्र महाराजांना म्हणली, इंद्र महाराज, व्हाय बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय, याची जर तपश्चर्या पुरी झाली तर माझा कार्यक्रम संपला. तिने सांगितलं डोंट टेरी अबाउट इट, डू नॉट टेक टेन्शन, वर्क इट डिपेंड्स अपॉन तुम्ही. तिने सांगितलं चिंता करू नका, माझ्यावर जबाबदारी सोडा. ती ब्युटी पार्लर मध्ये गेली, पुळ्या बिळ्या काढल्या, मशीन मध्ये तोंड घातलं, मिक्सिंग केलं, सिरे मिक्स केलं, इथल्या फटीत चमकी भरली. ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतात. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, सिरे मिक्स करावं लागतं. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. सिरे मिक्स म्हणजे सॉफ्टिंग करणे, आणि मिक्सिंग म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. ती आली, तिनं एका पायात चाळ बांधला आणि याच्या पुढे आपटला. याची दाढी जमिनीला टेकेल होती, डोळेच उघडले त्यानं. तिला म्हणला बस, इश्क ही मेरी जिंदगी आहे. तिने सांगितलं पागलपणा करू नका, साधू आहे तुम्ही, तुम कुछ भी कहो, तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. फूल है गुलाब का, लड़का है गरीब का, तुम मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती. तिने सांगितलं पागलपणा सोडा आणि दाढी काढून टाका. काढली ना दाढी काढली, जीन पॅन्ट घातली विश्वामित्राने, आणि पुण्याचा क्षय झाला. पापात्मक पापा नरका जायचे, परिपावीचे शुद्ध पुण्य 9व्या अध्यायात ओविये. महाराज कुत्रा झाला आणि तिच्या पुढे निघला. तिने इंद्र महाराज सांगितलं, इंद्र महाराज दाढीचा हात काढा, वर्क इज कम्प्लिटेड. म्हणले का, ज्याची भीती वाटत होती तो कुत्राच झाला. येलं तिथं पुरावा, विश्वामित्र तपिया खानी कुत्रा होऊन हिंडे वनी, ऐसे फुलले थोर थोर तिथे जीव किती पामर. पुढे सांगतो तुम्हाला, स्त्रियांचे संगती नोवे परमार्थ निश्चिती, स्वप्नी होता दर्शन तेथेच गुंतत असे मन. स्वप्नात जरी स्त्रीचं दर्शन झालं तरी परमार्थाचा बट्ट्याबोळ झाला. बायको करून परमार्थ करावा. 18वा अध्याय असं सांगतोय, ऐसे पुससी वर्ण जरी कोण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाण. पण 18व्या अध्यायामध्ये अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880, अध्याय नंबर 18 ओवी नंबर 880, किंबहुना जिने कृषी वर्तोनी जियावे. आपण गाय पाळावी, बैल पाळावा, काळ्या आईची सेवा करावी, गोठ्यातल्या गायीची सेवा करावी, आणि दूध पाजणाऱ्या आईची सेवा करावी, आणि आपला धर्म पाळावा. अशी बोगस गेली नाही ती. हे नाही, काही माणसं सुरुवातीला म्हणते संन्यासीला जाईल, मागून कुटाने करत्या. कुटानेपेक्षा नको गुलापण. काळ वाईट आहे, कुठवर आलतो आपण ध्यानात ठेवा. चिंता बिंता काय करायची नाही, आयुष्य फार थोडं आहे. तरुण मंडळी नीट ऐका, निम्मा आयुष्य तुम्ही शिक्षणात जर घालवलं तर सुखी जगणार कवा. 42 पर्यंत तुम्ही शिकतच राहिले, 50ला मेले तुम्ही. मग तुम्हाला काही जीवन आहे का नाही? काय रात्रंदिवस जर शिकतच राहायचे तर तुम्ही आयुष्यातला आनंद लुटणार कधी? नोकरीवाल्यानं 58 वर्ष नोकरी केली आणि रिटायर झाल्यावर बंगल्याला कुदळी हल्ली 58ला. येडी आवला. 60ला बंगला पुरा झाला, 62ला वास्तुशांती झाली, 63ला तो वर्ष श्रद्धा आलं की बंगल्यात झोपलाच नाही. तुला बांधाय सांगितलं कोणी होतं? हलकट. आणि तू मेल्यावर त्याच्या पोरांनी घराला नाव दिलं दादांची कृपा. अहो दादा जिन्यातच मेले तर कृपा कशी काय होईल? बावळ्याचा बाजार. कोणत्याही माणसाने 55 वर्षाच्या पुढे कोणत्या क्षेत्रात काम करू नये. कीर्तनकाराचं वय 55 झालं, फेटा ठेवून द्यावा. हे कुठाने करायचे नाही. 55 नाही 75चं ग्रामपंचायतीला फॉर्म भरायला निघलं.
6 अर्ज फाटले तरी पियन ट्याकानं येड नाही. ते ग्रामसेवक बोलले फॉर्म नका भरू तुम्ही. का? अर्जच संपले. का आला मरायचं तर फाडायला. आणि एक ध्यानात ठेवा महाराज, म्हातारपणामध्ये जर एखादी गोष्ट अपमानित झाली तर ती जीवनाला कायमचा कलंक ठरते. एखादा माणूस 2-3 वेळा ग्रामपंचायतीला पडला काय एवढं विशेष नाही, पण 2 वेळा सरपंच होऊन जर म्हातारपणाला जर ते पडलं तर मागचं अख्खं फेल गेलं. बदनामीचा कलंक कावळा शिवेपर्यंत राहतो. वय झाल्यावर त्याच्यात उतरू नये. हे सर्व्हिसवाल्यांचे वय सुद्धा 58 नकोय ना. 58-52 नकोय. 48 स्टॉप. घरी 62 आणि 65 काय करायचं ठेवून उरफाटे बावलीचे कवरही सांभाळायचे. 5 मिनिटं भीत पुशीत होतो. मग पोर म्हणले फळा इकडे काय खेळायचं. जगामध्ये एकच खातंय महाराज अख्ख्या सज्जन खातं सध्या. वय पाहून कामाला ठेवतं, बुद्धी पाहून पगार देतं मिलिटरी. नंबर 1 तर सज्जन खातं. भाऊ 15 वर्ष झाले बस ही पीटी घे तुझा. आता कुठं करू नको. पिस्तोल जमा कर इकडं. तूर फट्या गोळ्या झाडशील एका दिवशी. आणि तुझा आता तुझी बुद्धी झाली कमी, तू करशील येड्यावानी. आणि इकडं बुद्धी वाढली का पेमेंट वाढायचं. बुद्धी कमी पेमेंट मोकार आणि बेजा कमी. पैशाचं करायचं काय. 7वा आयोग. मग त्यानं मी उन्हीला बंगला बांधून दिला. मग मी उन्हीनं बंगल्याला नाव दिलं प्रयत्न. यानं याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य. मग त्याच्या पोरानं गाडी घेतली आणि तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश. महाराज आरशासमोर उभ्या राहिलेला राजा दशरथ फक्त एक केस पिकला डोक्याचा. राजा दशरथाने वशिष्ठाला बोलून घेतलं आणि वशिष्ठाला सांगितलं बस रामाला गादीवर बसवा. आता मी राज्य सांभाळण्याच्या नाही. हे काळे केस करू करू जागा त्यात. बरं हे तुम्ही काशी केस काळी का करता बरं. तुम्हाला असं वाटतं का काशी केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता का. असं कधी झालंय का बसणाऱ्यापैकी एखाद्याला आला का मेसेज केस काळे केल्यापासून प्लीज आय लव्ह यू. नाही मग हे हाताने झटे करता कशाल तुम्ही. अरे बाबा ओरिजिनल ते ओरिजिनल. नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. सावळ्या माणसाने पावडर लावू नये. मी सावळा आहे अजिबात पावडर लावायची नाही. बरं मी किती पावडर लावली तर गोरा होणारच नाही ना. मग पावडरला पैसे घालून करायचं काय. तुम्ही हे शरीर आहे याला पोषक असेल तर साबण लावला पाहिजे. हे 1.5 किलो मोरीतून फेस बाहेर पडणारे साबण लावून काय करायचं. याला सजून काय करतात. हे जाळायचं आहे आणि यालाच लोक म्हणतात बस काय बस मरशील तू. ज्यांनी अशी लव्ह मॅरेज बिरेज केलेत ना लपडे लुपडे दरवाजे लावून भांडे घाशीत रे. आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करत्या. महाराज 50% बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात. इतकी गाड्यांची किंमत कमी झाली. ए शाम तुझ्या खिशात नाही दाम. काय उपयोग आहे त्याला. आता हे मी तुमच्या पुढे एवढा पोपटावानी बोलतोय आणि मी घरी गेलो माझी बायको मला जर म्हणली काय नाही वरती बुवा काय चाललंय खबर नाही पडत. चप्पल किती भारी असावा पण ती पायातच शोभते. हा म्हणून गोरी बायको कधी करू नये. कधीच करू नये. फुकाट जरी मिळाली करू नये. करून करायचं काय. उन्हात न्यावं तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. का बायको सावळी पाहिजे. कापूस येताय चालतीन तुरीच्या शेंगा तोडाया चालत.
ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या मला. आणि मग ते काकड्याला आमच्या बोकंडी आले, राई रुखमाबाई तुम्हा येऊ द्या दया. शेजे हलवणी जागे करा देवरा. चला चला पुढं. तुम्ही म्हणाल पुढं जायचंच कवा, चिंता बिंता काही करायची नाही. अभंगातला नीट बस. अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय. फार आयुष्य थोडे क्षणभंगुर रमाई फार अभंग तुकाराम तुकारामांच्या गाथेतील चलनाचा बुद्धिमान मानव ज्ञान प्रदान पशु भोग प्रदान. पहिलं वाक्य दुसरं वाक्य चिंता बिंता करायची नाही. आणि तिसरं वाक्य आज गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कॉमनवेल्थ जुडो 2018 स्पर्धेत भारताचं पद्धतीनं रौप्य पदक विजेती सौ श्रद्धा चोपडे आणि श्री विकास पाटील यांचं अभिष्टचिंतन आणि श्रद्धा चोपडे यांचा यशाबद्दल कीर्तनाचं आयोजन. गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे. या मुलीचं कौतुक का करायचं, 2-4 वाक्य नीट ऐका. मुलगा आणि मुलगी भेट कधी करू नये. एक आता त्याच्या पुढे जाऊन सांगा मला, ज्या माणसाला मुलगी नाही तो माणूस दरिद्री. मुलगी पाहिजे मला. यदा कदाचित मुलगा नसला तरी चालेल, मुलगी पाहिजे. आणि एक का पाहिजे माहिती का, महिला मंडळ मुलगी. जो कधीच रडला नाही त्याला रडवण्याची ताकद फक्त मुलीत आहे. आणि कीर्ती वाढवण्याची ताकद सुद्धा. आणि सध्याच्या काळात हे रौप्य महोत्सव पद सुद्धा आहे मुलीकडे काय गेलं आहे का महिला मंडळ. मुलीमध्ये सध्या 3 गोष्टींचा विकास झाला आहे. 1 मुलीची कष्ट करण्याची तयारी आहे. 2 प्रयत्नामध्ये सातत्य आहे. आणि 3 तिची जिद्द आहे काहीतरी करून दाखवायची. यांच्या सगळ्या जिद्द बिद्द ह्या सगळ्या 90 पिऊन यांचे मेंदू सडून गेले. ही मंडळी फक्त आपली आहे म्हणून नाही तर भंगार माल फायदा झाला महाराज. काही 100 पोरांमध्ये एखादा पोरगा मिलिटरीत आहे, 1000 पोरांमध्ये एखादा पोरगा डॉक्टर आहे, 10,000 पोरांमध्ये 2 पोरं एमडी आहेत आणि लाखा पोरांमध्ये 5-6 पोरं सी आहेत. पण इकडं 10 मुलींमध्ये 1 मुलगी BA BEd आहे, दुसरी मुलगी DEd आहे, तिसरी मुलगी CA आहे, चौथी मुलगी तहसीलदार आहे, 5वी मुलगी प्रांत आहे, 6वी मुलगी कलेक्टर आहे. मुलीच्या अभ्यासात एकाग्रता आहे. आणि यांनी अभ्यास सोडून दिला. यांनी फक्त क्वाटरी प्यायच्या, मिशा काढायच्या आणि शिक्षकाला दम द्यायचा. कॉपी करून नाही दिली ना बेड बाहेर. यांनी फक्त घमेंड माजवायची. पण पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. तुम्हाला उदाहरण सांगतो. मुलगा मुलगी आज इथून पुढे कधी ध्यानात ठेवायचं महाराज. या मुलीच्या आणि विकास पाटलाच्या अभिष्टचिंतनाला पोरांना 3-3 वाक्य सांगतो. आणि हे कीर्तन इंदुरीकरचं आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. मी मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. आपण कधी खोटं बोलणार. जे आपल्या वटावर बाहेर येईल ते खरंच. एक वाक्य सांगू. मुलगा यदा कदाचित बापाला बर्बाद करू शकतो. म्हणून आजच्या ह्या मुलीच्या यशाबद्दल मुलींना, राहिलेल्या मुलींना मी 3 वाक्य सांगतो. ऐकाल मुलीनं, ऐकाल. मुलगी मला आहे, पुरीनं पाया पडतं तुमच्या. माझं वाक्य ऐका. पहिलं, 1 सर्व्हिसला लागेपर्यंत तुम्ही लग्नाचा विचार करू नका. लग्न कितीही लेट होऊ द्या, पण सर्व्हिसला लागेपर्यंत लग्न करू नका. का मुलीनो लय बारीक आहे का. मुलगी मला आहे, महिला मुलीनं तुमच्या पाया पडतो. तुमचा बाप जिवंत आहे आणि आई जिवंत आहे, तोपर्यंत तुमच्या जगण्यात मजा आहे. खरं सांगू पोरीनो, कंपनीमध्ये कामाला आहे तुमचा बाप, पगार त्याला पुरत नाही, पण त्यानं पगाराच्या सोसायटीवर तुमचं लग्न केलं तर तुमच्या लग्नाला आलेली सगळी माणसं जेवली पोरीनो. पण तुमचा बाप संध्याकाळी झोपायला गेला ना, तर पिठला भाकर खाऊन झोपायला गेला तर उशीमध्ये मुंडकं गुतवलं.
आणि मनोसक्त रडला. तो कर्ज झालं म्हणून रडला नाही, तो पैसे गेले म्हणून रडला नाही. मी 20 वर्ष सांभाळलेली मुलगी माझी एका तासात गेली म्हणून डसडसा रडला पोरीनो, डसडसा रडला. पण खरं सांगू पोरीनो, तुमचा रडलेला बाप कोणी पाहिलाच नाही हे त्याचं दुर्दैव आहे. त्याला सकाळी लोकांनी विचारलं लग्नाला फार खर्च केला, तो काय म्हणलं माहितीये का? पैसे जाऊ द्या, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी श्रीमंती आहे. हाताला घड्याळ नाही घेतलं त्याने. पोरीनो 12वीची तुमची फी भरायची ना, तर त्यानं दिवाळीचा बाजार कमी केला पण तुमची फी भरली. फ्लॅटची स्कीम आली, त्यानं फ्लॅट नाही घेतला. बायकोच्या गळ्यातले त्यानं दागिने मोडले. पण तुमच्या सुखासाठी ज्या दिवशी तुमचा बाप थकेल त्या दिवशी तुम्हाला ह्या जगात कोणी नसेल. आणि दुसरं वाक्य आहे का पोरीनो, एका विषयात मार्क कमी पडले तरी चालतील, पण मुलीनं तब्येत कमवली पाहिजे. मुलीला तब्येत पाहिजे. या मुलीला तब्येत कमी आहे, तब्येत कमवली पाहिजे. तब्येत कमवली पाहिजे. तब्येत मुलीला कराटे आले पाहिजे, मुलीला फायटिंग आलं पाहिजे, मुलीला बॉक्सिंग आलं पाहिजे, मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे. 8:30 वाजता जरी स्टँडवर उतरली तर डेअरिंग मध्ये घरी आली पाहिजे. कुणाला आईला आणि बापाला न्यायची गरज नाही. पोरीनं एक वाक्य सांगा, 2-3 पोरांनी छेड काढली ना, तुम्ही एखाद्या जर कानपाटी ठेवून दिली ना, 2 सापडायचे सुद्धा नाही. फक्त एखाद्या निवार ठेवून द्यायची, बस 2 गायब. पण तुम्ही बावळात. आणि तिसरं वाक्य सांगतो पोरीनो, तिसरं वाक्य सांगतो पोरीनो, आपला बाप गरीब आहे असू द्या, शर्ट फाटलाय फाटू द्या, बनेन मळालाय म्हणू द्या, आपला बाप गल्लीने ना आयुष्यभर वर मान काढून चालला पाहिजे. त्याची मान आपल्या वागण्यामुळं खाली नाही झाली पाहिजे. बस एवढे 3 पथ्य जर पोळीनं तुम्ही पाळले, आयुष्यात तुम्हाला कधीच धोका नाही. मान्य? आणि ह्या 3 वाक्यावरच तुमचा बापच देव आहे. उगाच देव चुळीत बसणं तर काही मजा नाही, आणि देवाच्या नादी लागणं तरी मजा नाही. आपण माणसं टिकवा. तरुण मंडळी ध्यानात ठेवा, काळ फार वाईट आलाय. आता तुम्हाला सांगतो, ह्या नोकऱ्या तुम्हाला वाटतं आम्हाला परमनंट आहे, हा तुमच्या डोक्यात झालेला भ्रम आहे. अजून 1 महिन्यानं टाकून प्यायला पाणी नाही. पण पिणाऱ्यांना ती अडचण नाही बा, ते खिशात कलाश ठेवू शकतात. त्यांच्याच खिशात गलास ठेवायचा, येईन तेव्हा धरणार. आणि प्रमाण पाठ करणार, आपुली आपण करा. गोरी गोमची बायको देवाने दिली, तिच्या अंगाला सुईचे कपडे नाही. गुजीरवाणी पोरं देवाने दिल्यात, त्यांना नसायचं काही नाही. क्वाटरी प्यायच्या बोंबलं देण्याचं, क्वाटरी प्यायच्या बोंबलं देण्याचं. ज्या माणसाला दारू प्यायची त्यानं बायको करू नये. काय मत आहे तुमचं? कशाला दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करता रे नालायको. आणि एखाद्याला जर वाटलं बा महाराज कीर्तनात दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळलं तुला काय भानगड आहे. बोलण्याच्या गोष्टी ना अनुभवाच्या गोष्टी वेगळ्या आहेत. काय मत आहे तुमचं? आपल्या तोंडातलं पक्के वाक्य अनुभवाचं आहे. कोणत्या बापाला वाटलं होतं माझी मुलगी तरुणपणात विधवा व्हावा? कोणत्या बापाला वाटलं नाही? अरे आज 80% बापांनी सर्व्हिसवाल्याला पाहून पुरी दिल्या. सर्व्हिसवाले सुद्धा बायका देण्याच्या लायकीचे नाहीत. काय मत आहे तुमचं? ही सर्व्हिसवाली तर इतकी नालायक आवडत आहे लग्न जमवायच्या बाबतीत. हे लग्नाच्या बैठकीत बसले ना दरोडेखोर हरामी, त्यांना जर विचारलं ना देणं घेणं तुमच्याशी संबंध काय गरज आहे कर्णाची अवलाद नालायक. मग त्या पुरीच्या बापाच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतो. कशामुळे माहिती का? अरे एवढी मोठी पार्टी आहे पण माझ्या पुरीकडून हुंडा सुद्धा रुपया मागितला नाही. त्या पुरीच्या बापाला दुःखाची अश्रू नाही ती आनंदाची. काय माझी मुलगी भाग्यवानी, काय माझी मुलगी भाग्यवानी. तो पुरीचा बाप 13% पतसंस्था काढी, तो मोकार मोठं कार्यालय, लग्न विग्न, मोकार फेटे, नालायकांना हलकटांना आशीर्वाद, ज्याची पोरगी पळून गेले त्याचे आशीर्वाद, भंगारांना फेटे बांधायचे, बंगरी बुंगरी मूत पिऊन नाचवायचे. मी लग्नात नाचत येत ही माणसांना दारूच लागते असं काय नसतं.
तुम्ही वऱ्हाड मुतवा बाटल्यांमध्ये एक खपाखप आणणार, ते उलटे म्हणणार काय ब्रँड आला रे, 3 गाणे झाले तरी मुंग्या येईना. मग दुसरं म्हणलं तो म्हाताऱ्याचा होता, तो मुरेल होता, आता पोराचा घे. आणि 2-3 महिने झाले लग्नाला का गावातली लोक चर्चा काय बरे, गावातली लोक काय चर्चा करते माहिती का, काय भाग्यवान मुलगी हो, एकदम मोठ्या घरात गेली. हा बाह्य रंग पाहिला का, अंतरंग बाह्य रंग. आणि 2-3 महिने झाले का ह्या नोकरीवाल्या अवलादीने बायकांना त्रास द्यायचा. फ्लॅट घ्यायचा, कपाट घ्यायचं, JCB घ्यायचा, ट्रॅक्टर घ्यायचा, हलकट क्वालिटी. आणि तो त्रास कोणाला द्यायचा, त्या पुरीला. त्या पुरी पुढे 2 प्रश्न पडतात. ही गोष्ट जर माझ्या बापाला कळली तर माझा बाप जगणार नाही का, बिचाऱ्यानं अगोदरच 20 गुंठे जमीन विकली. या नालायकांना काय देऊ शकतो. अशा 50% पुरी आयुष्यात वाळून गेल्या, महाराज मेल्या पुरी. पण यांनी यांच्या कडक कपड्याच्या इस्त्री खाली सगळं झाकून नेलं. पोरगी गरीबाला द्या, भाजीला तेल नसू द्या, पण तिला झोप समाधानाची आहे. हे हलकटांच्या घरात काय आहे भंगारांच्या. 5 वाजले का हातात काळी पिशी, 2-4 कुत्री त्याच्या मागे, पिशी नेली कुत्र्यानं, लिंबूच घेऊन आलं भाला, मागून चेड्डी फाटेल, मुतलं चेड्डी. बरं, दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य राहतं, मार खाला निभारले हो, किती हाना तिला घम नाही पस्तावा नाही. ती उलटी म्हणती माझ्या पाप्याच्या बापाला तोड नाही. आता काय एवढा भंगार नवरा ओकतो किती, भरतो किती, मुततो किती, तरी ती म्हणती प्रेम करावं माझ्या पप्प्याच्या बापानच. पप्प्याच्या बापाला बायका फक्त जगात 2 चांगल्या मिळतात महाराज, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य आहे महाराज, तिचा नवरा इतका नालायक आहे, पण नवऱ्याबद्दल वाईट बोललेलं तिला सहन होत नाही. शेजारच्या बाया जर म्हणे ना काय तो नवरा बेवडा दे, ती म्हणते असू दे पण दिलदार आहे. बायका 2 भारी मिळत्या. बरं, मार खाल पुढारीची बायको एक सेवा करायला नंबर 1. बायका फक्त यांच्या मार खाती नाही कधी, या भजन्यांच्या, पखवाद्यांच्या, PT मास्तरांच्या, टाळकऱ्यांच्या बायका फटका नाही खाती कधी. आमच्या बायकांना फटका माहीत सुद्धा नाही, अजून हात सुद्धा वर नाही. आमच्या बायका आमच्या पुढच्या, आमच्या फॅक्टरीत काय कच्चा माल येणार आहे का. आमच्या बायका आमच्या पुढच्या. नवरा कीर्तना नाही गेला का लगेच आजही चालले, आजही चालले. आजही चालले. आजही चालले. तो म्हणतो जाऊ दे, नेवरती बाबाची कीर्तन आहे, त्या बाबाला तेवढाच धंदा आहे, व्हा माग. चला थोडं पुढं, तुम्ही म्हणा पुढे जायचंच कवा. गोष्ट सांगायची होती मला, मुलगी पाहिजे जशी आई पाहिजे, पण आई कशी पाहिजे. आई माझी
कष्ट आहेत. एक, मुलीक जिद्द आहे. दोन, मुलीक चिकाटी आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज 10 मिनिटं झाले तुम्ही मुलींनाच लावून धरलंय का? मुलं कच्ची आहेत का? मुलं मुलीपेक्षा पुढे आहेत, फक्त प्रयत्न करीत नाहीत. तुम्हाला काय झालंय? आयतं खायची सवय लागली. मित्र बरोबर नाहीत, भंगार माणसात बसायचं, कोणच्याशी दोस्त्या करायच्या ज्यांना आखली नाही, बेवडे बावडे. तुझ्याशिवाय मला करमत नाही. त्याची चड्डी वल्ली झाली तुला काय करमत नाही? ते भांगाराचे कोणच्याशी? नीट वाक्य आहे का मला? कुसंग मजा इथं नाचलं पाहिजे. आवला डांबरीवर नाचत बाई वाड्यावया राहतो भाड्याच्या घरात. सुनू तुझं माझ्यावर भरोसा नाही, त्या बापाचाच नाही तर सुनू तर कसं? मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. चैनवर वड भंगार क्वालिटीचं नाही. इथं नाचलं पाहिजे. काय डीजे लावायची गरज? सगळं जीवनच इथं आहे. माणसं विसरले.
थोडं मागं नेतो. तुम्ही म्हणाल मागं पुढे जायचंच कवा. श्रद्धा चोपडे आणि विकास पाटील यांच्या एकत्रित कार्यक्रमामध्ये दोस्त चांगले करा, प्रगती होईल. उदाहरण सांगतो, मोबाईल मध्ये घेऊन जा, लिहून न्या. महिला म्हणलं, शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही. स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट. तिला आता गेलं गेलं सांगायचं, बाई मी कीर्तन ऐकून आले, तू तिकडे उलट आपल्या घरात यायचं. ती जर म्हणली तुला साखर उष्णी लागत, ती डब्या सगट ने बाई, डबा सुद्धा तुला घे, पण आपल्या घरात तो यायचं नाही. आणि रिकामी माणसं घर बिघडवतात. तुमचं काय मत आहे? हा, अजिबात नाही. रिकाम्या माणसाच्या नादीच लागायचं नाही. तुम्हाला एक मोबाईल मध्ये उदाहरण घेऊन जा आणि रोज ऐका. मांजरीचं पिलू, नीट ऐका बरं का, मांजरीच्या पिलाला धोका फक्त बोक्याचाच आहे. लहान पोर, मांजरीचा नवरा कोण? बोके नाही, बोका. बोक्या. मांजरीचा नवरा कोण? बोका. मग मांजरीचं पिलू कोण? पिलू तिचं पिलूच, बरोबर आहे. मग मांजरीचं पिलू, मग पिल्लाची आई कोण? मांजर. मरेपर्यंत ध्यानात ठेवा, मोबाईल मध्ये घेऊन जा, रोज ऐकायला काम येईल. मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून, सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून, आणि तुम्हाला मला आयुष्यात धोका फक्त 3 माणसांपासून आहे. 1 मित्र, 2 भाऊबंद, आणि 3 पाहुणे रावळे. सगळ्यात नालायक क्वालिटी आहेत 3. आता कीर्तन संपल्या आपले मित्र तपासायचे प्रत्येकाला. त्या सांगायचं तुझी माझी शेवटची भेट, परत आपली गाडी घ्यायची नाही. तुम्हाला तुझ्या गाडीवर आलो, पायी पायी आपल्या गाडीवर यायचं. तुम्हाला माणुसकी उडत गेली, माणुसकी. वाक्य लिहून घ्या. नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करावे. कशाला 18 आणि 20 वर्षाच्या पोराला कशाला दारुड्या मित्र पाहिजे? काय म्हणले, मी पित नाही, फक्त त्याच्या संग जातो. काय झक मारायला जातो? काय त्याच्या वाचून खोटलंय? अहो, जी माणसं जुगार खेळतात, काय त्यांची दुस्ती असायचं काम आहे आपलं? जी माणसं दारू पितात, काय त्यांची दुस्ती आहे? काय आज आपल्याला प्यायला कोण शिकवली? मित्रांनी. प्रेयशी पटवायला मदत कोणी केली? मित्रांनी. धाबा कोणी दाखवला? मित्रांनी. आपण मेलाचा निरोप सगळ्यात जास्त लोकांना पोहोचवला कोणी? मित्रांनी. आपल्या जमिनीला गिऱ्हाईक आणलं कोणी? मित्रांनी. मग नालायकांचं काय नाद लागायचं? 85% पोरगा मार्क आहेत ना, त्या पोराचा दोस्त किमान 75% असावा. 35-36च्या अवलादीशी दोस्ती करून काय करायचं? 9वीच्या पोराचा दोस्त निदान 8वीला तरी असावा. ते 5वीच्या पोराच्या गळ्यात हात घालून निघते. 5वीचा कवा 9वीला यायचा, आणि तोवर तू कवा राहायचा? क्वांटिटी नको आहे, त्याला क्वालिटी पाहिजे. उगाच भंगार त्यांची थोबाडं सडली, त्यांचे गोवे खाऊ क्वाटरी पिऊ त्यांची ढोपरवर आली, नालायकांची त्यांच्याशी काय दोस्त करता? एवढी भंगरी आहेत. लायक पहा ना त्यांच्या चेहरे, हो काय आहे का? भंगार नाही तर एवढी कबरी मांडी, क्वाटर काय पित, थोबाड काय वाशित, काय कर? कोण खातं या भंगरीला? आता या कंपन्यांनी पोरं कामाला, मी रोज सांगतो 100 रुपये रोज आहे नालायकांना. 100 रुपये. आम्हाला 100 रुपये मिनिट आहे पोरावर. आता हे 3रं आहे सकाळपासून. अजून एक करायचंय, आज 4 आहे. 3 तास चालू काढितो राज महाराज. रोज. मी काही सिजनेबल बो नाही मला. कसाही महिना निघू, 85-90 कीर्तन 70ला तर कवाच भ्याव नाही. आणि ही कीर्तन थोडीशी सत्य आहे, पण ती काळाची गरज आहे महाराज. आणि माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत नाही जायचं. तुमचा मुलगा म्हणून किंवा तुमच्यातला म्हणून ऐका, त्याचा फायदाच होईल. आज आपण जरा 18 आणि 19ला क्वाटरी प्यायला लागलो, कवा आपण गाड्या घेणार आहे? कवा आपण बंगले बांधणार आहे? कवा आपल्या जगण्याला काय वेटेज राहणार आहे? आणि काय दारुड्याला मार्केट आहे? अरे बायकाने हाणली तरी तुम्ही दारू सोडीन. बायकाने निम्मे गडी हाणले, त्याच्यात निम्मे गडी निघतील अशीच रेप ठेवली बायकोनं धरून. बायकोनं हाणलं तरी लाज नाही. पोरं हाणतात काय बापांना? 10वीचे आणि 12वीचे पोरं दारुडे बापांना खपकी त्या धरून.
लाज नाही वाटत का? आपण 90 पिऊन घरादाराची बरबादी केली, काय केलं? काय तुमच्या जीवनात सुखे कुत्र्यासारखे हालेत? अरे कुत्र्याला सुद्धा माणसं भाकर वाटेवून येऊन ठेवतात. ते कुत्रे जर बाहेर जायला असलं तर माणसं म्हणते कधी येईल, याला यायच्या आत माणसं जीवन घेतात, म्हणते झोपून घ्या, आला तर येईल, मोरल्या उलथ होते तिकडे. अरे कुत्र्याला किंमत आहे, तुम्हाला किंमत नाही. तुम्हाला अशी लाजबीज नाही वाटत का आपण वाया गेलो का काय? ए दरिद्री, आता काय माया पुढे बसलं का? खरंय 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 खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांच्या, हा ठोकली आमच्या, चालले घरी. स्वरल्या दुसऱ्याच्या चपला. मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून, सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून, आणि तुम्हाला आणि मला धोका फक्त तिघांपासून. 1 मित्र, 2 भाऊबंद, आणि 3 पाहुणे रावळे. उदाहरण मोबाईल मध्ये घेऊन द्या. 4,30,000 माणसं होती रावणाच्या घरात. पार्टी दुबळी नव्हती ती. रावणाच्या विरोधात कोणी फॉर्म भरला असताना मला जागेवर डिपॉझिट गेला असत. 4,30,000 गठ्ठा मतदान होतं घरचं, न फुटणार. मग रावणाला कुपनावर साखर किती मिळत असेल? आणि रावणाचे आधार कार्डनं पॅन कार्डला लिंक कराय किती दिवस गेले? 4,30,000 माणसं रावणाच्या घरात. पण रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता. मरेपर्यंत उदाहरण ध्यानात ठेवा. त्याचं पहिलं नाव मेघनाथ होतं. त्या रावणाच्या पोराने 14 वेळा इंद्र हरवला होता. इतकं गरज खास होतं रावणाचं. वा वा वा. फक्त रावणाचा पोरगा इंद्रजित जर मेला तरच रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होतं. चुलता म्हणजे बापाचा भाऊन आजाचा पोऱ्या. हे फोडून सांगितलं म्हणजे बरं, कारण आता चुलते जवळजवळ वारले, भाऊबंद तर उलातलेत. चुलते कुठं राहिले आता? भाऊबंद नाही. पूर्वी पोरीचं लग्न जमवायचं, पोराचं लग्न जमवायचं तर 100 माणसं पिकअप घेऊन पोरगी पाहायला जायची. आता 2 माणसं जातात, पोरगाची आई पोराचा बाप स्कूटीवर, आणि वरून जेवताना म्हणते आम्ही आलतो, कोणाला म्हण नका, बोंग्या होईल बोंग्या. आपलं फायनल होईपोत कोणाला सांगू नका. पुरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणू नका, ती पळून गेली, ती कालच आणली सापडून. फार वाट लागली. भाऊबंद राहिले नाही. मग आता प्रेत कशात नेतात माहिती का? रथात. आता वैकुंठ रथ आलाय, प्रेत नाही आला. भाऊबंद वारले, वाडा उलातला. इंद्रजित जर मेला तरच रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होतं. त्या चुलत्याचं नाव होतं बिभीषण. लहान आणि पोर शाळेत जातो तू? कितीला आहे? शेमीला आहे तू? हा चियारा शेमीचा आहे. तू इंग्लिश मिडियमला आहे ना? हा लगेच लक्षात येतं. तू मराठी मिडियमला आहे? हा ते लगेच लक्षात येतं, तेव्हा ते मराठी मिडियमला आहे. हा इंग्लिश मिडियमचे चेहरे दरिद्री असतात, शिमीचे चेहरे थोडे बरे असतात. मराठी मिडियम फ्रेश, खाऊन पिऊन सुखी. 11ला भरली, 1:30ला भात, 2:30ला जनगणना, मोका. तू कितीला आहे? तूच 8वीला आहे. बापाच्या बायको टिमा म्हणतात. काय म्हणते रे बापाच्या बायकोला? काय म्हणते बापाच्या बायकोला? आई. बापाच्या बहिणीला काय माहिती त्यांना? आईला काय म्हणतात रे? मम्मी. पूर्वी तरी मम्मी म्हणायची, आता मॉम. मॉम मॉम मुळेच बॉम्ब तयार झाले. आईला काय म्हणत्या? लहान आले पोरं, मोठ्याले पोरं बोलायचे नाही. लहान आले पोरं आईला काय म्हणत्या?
मॉम. आणि बापाला डॅड. यंदा डॅड म्हणतात, पुढच्या वर्षी डेड. डेड पप्पा पप्पा डेड मॉम डॅड. आता शाळेतले उत्तर द्या. तू कितीला आहे? 7वीला. तू 9वीला. 9वीला आहे तू? 7वीला आहे? 10वीला आहे? आता 10वीला आहे तू? आत्ता आहे का 10वीला? नाही. अरे गडबड नको. तू आत्ता 10वीला आहे का? सेमीला आहे का मराठी मिडियमला आहे? मराठी मिडियम. विज्ञान आहे तुला? विज्ञान भाग 1 का दोन्ही? दोन्ही पण आहे. विज्ञान पेपर 1 मधल्या पहिल्या प्रकरणाचं नाव सांगत होतं. गुरुत्वाकर्षण. करेक्ट. दुसरं आधुनिक आवर्त सारणी. मेंडेलिव्हचे नियम आहे का? न्यूटनचा नियम आहे का? आष्टनीचा नियम आहे असला? अष्टकाचा नियम आहे का? डोबेरायनचा त्रिकाचा नियम आहे का? पहिल्या प्रकरणात केपलरचे 3 नियम आहे का? नाही. 10वीच्या पहिल्या प्रकरणात मध्ये केपलरचे 3 नियम, दुसऱ्या प्रकरणामध्ये न्यूलँडचा नियम, अष्टकाचा नियम, त्रिकाचा नियम, डोबेरायनाचा नियम, त्रिकाचा नियम, मेंडेलिव्हचा आवर्त सारणीचा नियम, आधुनिक सारणीचा नियम, तिसऱ्या प्रकरणामध्ये चुंबकत्व वोरस्टेडचा नियम, उजव्या हाताचा नियम, डाव्या हाताचा नियम, फ्लेमचा नियम, उजव्या हाताचा नियम, फ्लेमिंगचा डाव्या. 10वीला तू ये का मी ये? माय आख पुस्तक पाठ आहे 10वीचं विज्ञान 1 आणि 2. हा मग आता तू 10वीला आहे ना? हा. मॉम हा शब्द पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे? मॉम पुल्लिंगी. करेक्ट. आणि डॅड पुल्लिंगी. मॉम पुल्लिंगी, डॅड पुल्लिंगी. मग दोघही जर पुल्लिंगी बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. आई कळली पाहिजे, समजून सांगायची वेळ आली. बेडूक आहे बेडूक. करणारी कुमारी श्रद्धा आणि विजयची चोपडे या मुलींनी या ठिकाणी सोहळ्यानिमित्त या ठिकाणी हरिभक्तीपरायण परमपूज्य परमपूज्य हरिभक्तीपरायण इंदुरकर महाराज निवृत्ती महाराज